त्यांना मी स्वतः माझ्या बहिणीप्रमाणे समजत होतो. त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत गेल्या 20 वर्षात त्यांच्या बरोबर त्यांच्या भावासारखं उभा राहिला, विभाग प्रमुख म्हणून उभा राहिलो. शेवटी आज त्यांनी केलेलं आहे. ज्या शिवसेना पक्षामुळे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे, उद्धवजींच्या आशीर्वादामुळे ज्यांना समाजात ओळख मिळाली, ज्यांना लोक ओळखायला लागली आणि तुम्ही आणि आम्ही सर्व शिवसैनिकांनी ज्यांना डोक्यावर घेऊन आपण नाचलो, आज शेवटी त्यांनी गद्दारी केलेली आहे. आता ही गद्दारी कशासाठी केली? पैशासाठी केली का पदासाठी केली ही त्याची त्यांनाच माहिती आहे. कॅप्टनची जागा वाचवण्यासाठी बाहेरची ज्या काय बातम्या आम्हाला मिळत आहेत, कदाचित पैसे मिळाले असतील, कदाचित काय अजून काही मिळालं असेल, परंतु मला एक गोष्ट माहिती आहे, मी आज मुद्दामून ताबडतोब इथे आलो एवढ्यासाठी, कारण ही जी शाखा आहे ना, ही शाखा वाचवण्यासाठी शिवसैनिकांनी आपलं रक्त दिलेलं आहे. मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. मी सकाळपासून त्या दिवशी इथे उभा होतो. पोलिसांची त्या दिवशी आपली खूप मारामारी झाली. हो सर, आपण पोलिसांना मारले, पोलिसांनी आपल्याला मारलं, पण आपण शाखा सोडली नाही. शेवटी कोर्टाकडे आपल्याला ही शाखा तोडावी लागली. परंतु ज्या दिवशी शाखा तोडली त्या दिवशी इथेच उभं राहून मी भाषण केलं होतं की ही शाखा आपण पुन्हा एकदा उभी करू, आपण सगळे मार्ग करू, परंतु ही शाखा पुन्हा उभी करू. सत्य आहे सर, सत्य सत्य. आणि त्या हिशोबाने ही शाखा परत उभी राहिलेली आहे. मी आज इथे फक्त हेच सांगायला आलोय, त्यांना असं वाटतंय की ज्यांचं दुसऱ्या पक्षात जाऊन खूप बरं झालंय, त्यांना लक लागू, त्यांना त्यांचे पैसे लकाला लागू, त्यांना जे काय मिळायचं ते मिळो. फक्त एकच गोष्टीची मी तुम्हाला खात्री द्यायला आलोय की आपल्याला ही शाखा सोडायची नाही. ही शाखा कोणाच्या बापाची नाही. मला असेल, भागवत असेल, आपला संतोष होता. अक्षरशः डोका आपटून आपण तिथे रडत होते, जाऊन जाऊन दगड मारत होते. आणि अशा सगळ्या ठिकाणच्या ताकदीवरती शाखा उभी राहिली. मी आता पोलिसांना सांगणार आहे, युद्ध करू नका या शाखेसाठी. गपचूप या शाखेची चावी आणून द्या, नाहीतर शाखा ही शाखेचं ताळं तोडून आम्ही शिवसेना कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये. तुम्हाला बरोबर आहे, सगळ्या महिलांनी मार खाल्लेला आहे. आपण इथे लढून लढून ही शाखा उभी केलेली आहे. तुम्हाला जायचं आहे, तुमच्या बाजूला ऑफिस आहे, तिकडे बसा आणि काय ते तिथे राहा. एक नंबर. दुसरी गोष्ट, शिवसैनिकांच्या नादाला लागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, आता आपल्याला काळजी करायचं कारण नाही. आपला आमदार पण आहे, विभाग प्रमुख आहे, सगळे शाखा प्रमुख आहेत. कोणीही त्यांच्या बरोबर गेलेलं नाही. त्यांना कळेल जो मान सन्मान शिवसेनेत मिळत होता, ज्याच्यामुळे लोक सलाम करत होती, उद्या रस्त्यावरनं फिरताना गद्दार म्हणून जेव्हा हाक मारणार ना लोक, तेव्हा कळणार आहे की आपली काय किंमत आहे ती. मी अक्षरशः त्यांच्या मागच्या वेळेला रस्त्यावरती पाया पडलो. एक विभाग प्रमुख रस्त्यावरती पाया पडतो का, तर आपला कार्यकर्ता तयार व्हायला वर्षानुवर्ष लागतात.
जाताना तुम्ही लाथ मारून आम्हाला गेलात, पण ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष तुम्हाला सांभाळलं, मला आजही माहिती आहे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला चौपाटीला मिटिंग व्हायची आणि सगळ्या नाराज लोकांना शांत करायची जबाबदारी माझ्याकडे असायची आणि मी स्वतः जायचो मिटिंगला आणि सगळ्यांना समजवायचो, नाही नाही राजू त्यांनाच तिकीट द्यायला पाहिजे, आपल्याला जाऊ दे, पुढच्या वेळेला तुम्हाला मिळेल, असं करत 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 त्याला निवडून आणण्यासाठी आपण चर्चा केलेली आहे. आता माझं म्हणणं आहे होऊनच जाऊ दे, आता मागे हटायचं नाही. आणि मी आता तुम्हाला सांगतो, मी पण तेवढा टोकाचा आहे या साहेब आम्हाला बरोबर आणि कसे निवडून येतात आता काही किंमत मोजावी लागली तरी चालेल, काही करावं लागलं, पण या विभागात मी तुम्हाला परत सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तुम्ही फक्त मजबूतीने उभे राहा. शिवसेना जी होती मी ते बनवलेली आहे. तुम्ही सगळे मजबूतीने उभे राहा. जे शिवसैनिक कोणी त्यांच्याबरोबर गेलेला नाही, या सगळ्या शिवसैनिकांना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, शाखा प्रमुखांनी, तुम्ही सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करा. आणि गणेश नगर असेल, कुठलंही नगर असेल, जिथे तुम्हाला गरज लागेल तिकडे मला बोलवा, अरुणला बोलवा, दादाला बोलवा, राजेशला बोलवा, जे आपले पदाधिकारी आहे आम्ही सगळेच्या सगळे येऊ, पण तुमच्या पाठीशी मजबूतीने उभे राहू, तुम्हाला कुठेही उघड्यावर पडू देणार नाही. आता आलेलो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.